राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार की पडद्यामागे असा एक मुद्दा अडलाय ज्यामुळे सगळं विलीनीकरणच रखडलंय. शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची भेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या गुप्त बैठका आणि एनडीए प्रवेशाच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे, चला सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकाच चर्चेने जोर धरलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? अनेक बैठका, अनेक दावे, अनेक अफवा, पण अधिकृत घोषणा अजूनही नाही. मात्र राजकीय हालचाली इतक्या वेगाने सुरू आहेत की येत्या काही दिवसात मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या चर्चांमागचं वास्तव काय आहे आणि विलीनीकरणाच्या वाटेत नेमका कोणता अडथळा उभा आहे, आज आपण याच विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. राजकीय हालचालींना वेग कसा आला? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. एकीकडे अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला, तर दुसरीकडे शरद पवार यांनी स्वतंत्र पक्ष उभा करून विरोधी राजकारण सुरू ठेवलं. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय समीकरणं बदलली आणि त्यानंतर दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला. या चर्चांना आणखी बळ मिळालं ते काही महत्त्वाच्या बैठकींमुळे. अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याचवेळी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही फडणवीसांची स्वतंत्र भेट घेतली. या बैठका वेगवेगळ्या कारणांसाठी झाल्याचं सांगितलं गेलं असलं तरी राजकीय विश्लेषकांनी त्यांचा संबंध संभाव्य विलीनीकरणाशी जोडला. शरद पवार नरेंद्र मोदी भेटीमुळे चर्चांना उधाण. या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची. दिल्लीतील या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क सुरू झाले. काहींनी याचा संबंध राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाशी जोडला, तर काहींनी एनडीए मध्ये संभाव्य प्रवेशाशी. मात्र या भेटीनंतर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. शरद पवारांनीही या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे या भेटीमागचं नेमकं राजकीय गणित काय आहे याबाबत अजूनही केवळ अंदाजच व्यक्त केले जात आहेत. मग विलीनीकरणात नेमका अडथळा कोणता? राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्याबाबत तत्वतः सकारात्मक वातावरण असल्याचं बोललं जात आहे. पण सर्वात मोठा अडथळा आहे तो नेतृत्वाचा. जर दोन्ही गट एकत्र आले तर पक्षाचं नेतृत्व कोणाकडे असणार? पक्षाध्यक्ष कोण असणार? संघटनात्मक निर्णय कोण घेणार? निवडणुकांमध्ये अंतिम शब्द कोणाचा असेल? आणि भविष्यातील राजकीय दिशा कोण ठरवणार? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचं सांगितलं जात आहे. कारण दोन्ही बाजूंना स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवायचंय. त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न हा सर्वात संवेदनशील आणि निर्णायक मुद्दा ठरलाय. एनडीएचा मुद्दा किती महत्वाचा? या चर्चांमध्ये आणखी एक मुद्दा सतत पुढे येतोय, तो म्हणजे एनडीए मध्ये जाण्याचा. काही राजकीय सूत्रांचा दावा आहे की भाजपमध्ये कोणत्याही नव्या गटाला स्वतंत्रपणे एनडीए मध्ये सामील करून घेण्याऐवजी व्यापक राजकीय तोडगा शोधण्याचा प्रयत्न करताय. म्हणजेच आधी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावेत आणि त्यानंतर पुढचं राजकीय समीकरण ठरावं, अशी ही चर्चा सुरू आहे. मात्र या दाव्याची कोणत्याही पक्षाने अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे सध्या हे सर्व दावे आणि चर्चा राजकीय सूत्रांपुरत्याच मर्यादित आहेत. दोन्ही गटांना विलीनीकरणाचा फायदा काय? जर विलीनीकरण झालं तर सर्वात मोठा फायदा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची विभागलेली मतं पुन्हा एकत्र येऊ शकतात. संघटनात्मक ताकद वाढू शकते. अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर होऊ शकतो. दुसरीकडे अजित पवार गटाला स्थैर्य मिळू शकतं, तर शरद पवार गटालाही राज्यभर मजबूत संघटन उभारण्याची संधी मिळू शकते. मात्र हे सर्व नेतृत्वाच्या प्रश्नावर अवलंबून आहे. जर विलीनीकरण झालंच नाही तर, जर नेतृत्वावर तोडगा निघाला नाही तर दोन्ही गट स्वतंत्रपणे राजकारण करत राहतील. अशा परिस्थितीत भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये दोन्ही गटांमध्ये पुन्हा थेट लढती पाहायला मिळू शकतात. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं आणखी गुंतागुंतीची होऊ शकतात. विशेषतः महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांच्या रणनीतीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. आतापर्यंतच्या सर्व घडामोडी पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्ट होते,
पडद्यामागे संवाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. अनेक बैठका झाल्या आहेत. मोठे नेते एकमेकांना भेटत आहेत, पण अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणूनच सध्या विलीनीकरण निश्चित झालं आहे असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. त्याचप्रमाणे विलीनीकरण होणारच नाही असंही ठामपणे म्हणता येणार नाही. अंतिम निर्णय हा नेतृत्व, पक्षरचना आणि भविष्यातील राजकीय भूमिका आणि राष्ट्रीय पातळीवरील समीकरणांवर अवलंबून असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील की नाही याचं उत्तरही येत्या काही दिवसात किंवा आठवड्यात मिळू शकतं. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर हे विलीनीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो आणि जर ते झालं नाही तर दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता अंतिम निर्णय काय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुमच्या मते राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट खरंच पुन्हा एकत्र येतील का? आणि जर विलीनीकरण झालंच तर पक्षाचं नेतृत्व कोणाकडे असायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी मंडळी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.